मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 27 जुलैचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड मस्त आहे, कारण आज सायली आणि अर्जुन प्रियाच्या या ट्रॅपमध्ये अडकलेत बरं का. या सोनलचे सगळे त्यांनी पुरावे दाखवलेत, कागदोपत्री, आणि सोनलला नेलंय फायनली. तो जो तिचा खोटा नातेवाईक बनून आलाय ना, तिचा सो कॉल्ड काका, त्याने नेलंय त्या सोनलला. सायली अर्जुन फायनली प्रियाच्या ट्रॅपमध्ये फसलेत. बघत राहा कसं आणि काय ते. सुरुवातीला त्यांनी दाखवलंय सोनलच्या मानेवरचा माग ते बघतात जळालेला, आणि इकडे प्रियाने त्या माणसाला कसं वदवून घेतलं होतं ना, ते सगळं मध्ये मध्ये त्यांनी दाखवलंय. प्रिया सांगत असते आता त्या दोघांना की सोनल म्हणाली की तिला पुण्यातल्या गुरुजीने सांभाळलंय. कोण आहेत ते गुरुजी? आणि त्या गुरुजींनी पुन्हा तिला तिच्या आईवडिलांकडे सोडायचा प्रयत्न नाही केला का? त्यांनी तक्रार नाही नोंदवली का? असे प्रश्न सायली अर्जुन विचारतील या दोघांना. प्रिया या दोघांकडनं सराव करून घेते मंडळी. तो माणूस म्हणतो तो खोटा पोलीस बनून जाणार आहे ना, तो म्हणतो की याचं उत्तर मी देतो. आम्हाला इन्स्पेक्टर सावंतांचा फोन आला होता. वात्सल्य आश्रमात नवीन मुलं मुली आले, ते फोटो, फॉर्म, मुलांची वर्णनं सगळं काही मी व्यवस्थित तपासलं होतं, आणि त्या फॉर्मवर सोनलचा आधीचा फोटो होता. पुण्याच्या पोलीस स्टेशनमध्ये एक वयस्कर हवालदार आहेत, त्यांनी मला सोनलचा जुना फोटो दाखवला. त्या हवालदारांनी सोनलचा लहानपणीचा फोटो दाखवला, आणि त्यात जुना FIR पण होता. छोटी मुलगी सापडल्याची नोंद होती. मंदिरातल्या गुरुजींनी ती नोंद केलीच होती, आणि हीच ती FIRची नोंद आहे. आणि ती FIRची नोंद अर्जुनला दाखवली आहे बघा या इन्स्पेक्टरने. म्हणजे कशा पद्धतीने प्रियाने सगळं वदवून घेतलं हे त्यांनी मध्ये मध्ये शॉर्ट दाखवलेत बघा. आता तो जो खोटा पोलीस आहे ना, तो अर्जुनला दाखवतो आणि म्हणतो, हे बघा, ही ती नोंद आहे FIRची. एक भला माणूस या छोट्या मुलीला सोडून गेला होता तिथे पुण्याला. तिथे आग लागल्यानंतर एक मुलगी घाबरत घाबरत रडताना त्यांना दिसली. त्यांनी बऱ्याच जणांना विचारलं, ही मुलगी कोणाची आहे. पण त्यावेळेला तिथे अशी सिच्युएशन नव्हती, म्हणजे तिथे कोणीच नव्हतं. तर तिचं कोणी भेटलं नाही, म्हणून तो भला माणूस या मुलीला घेऊन मंदिरात आला, आणि गुरुजींनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन याची नोंद केली होती. आणि त्याच वेळेला त्या मुलीचा काढलेला हा फोटो. आता या सोनलचा लहानपणीचा फोटो पण दाखवलाय अर्जुनला त्या खोट्या इन्स्पेक्टरने. मंडळी, सायली आणि अर्जुन सगळी पडताळणी करून घेत आहेत. सोनलला घेऊन आलेला हा माणूस तिचा सख्खाच काका आहे ना, का दुसरा कोणी आहे? पण यांनी अशा पद्धतीने कागदोपत्र उभे केलेत जेणेकरून सायली अर्जुनला खरं वाटेल की हेच त्या मुलीचे काका आहेत, आणि हा जो खोटा इन्स्पेक्टर बनून आलाय ना, हा खरा पोलीस आहे. असं यांनी सगळं नाटक उभं केलंय बघा. प्रिया आता या माणसाला सांगताना दाखवलीये की गुरुजींनी कंप्लेंट करून सुद्धा त्या मुलीचे आईवडील सापडले नाही का? प्रयत्न केला नाही तिला शोधायचा कोणी? आता दुसरी एक काहीतरी चिठ्ठी बाहेर काढली आहे त्या पोलिसांनी, आणि तो आता उत्तर देतोय अर्जुनला. या मुलीची चौकशी करत पोलीस वडगावला पोहोचले होते, पण तिथे या मुलीचे आईवडील पोहोचलेच नव्हते. त्यावर आता हा जो खोटा काका बनून आला ना, तो उत्तर देतो, हो, कसं सापडणार होतो आम्ही? त्यावेळेला आम्ही ते गाव सोडून गेलो होतो. त्या घरातल्या आठवणी होत्या सोनलच्या, म्हणजे प्राचीच्या आमच्या. तिथे माझ्या वहिनीच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. माझ्या भावाने तेव्हा निर्णय घेतला की गाव सोडायचं. तेव्हा कुठे माझ्या वहिनीला बरं वाटलं गाव सोडल्यावर. पुढे तो खोटा पोलीस म्हणतो, हो, आम्ही बरीच तिथे म्हणजे त्या पोलिसांनी तिथे वडगावला बरीच चौकशी केली, पण हिच्या आईवडिलांचा कुठेच पत्ता लागला नाही. अर्जुन म्हणतो, तुम्ही म्हणाला होतात की तुम्ही तर प्राचीची मिसिंग कंप्लेंट केली होती, त्याचा काही पुरावा आहे का तुमच्याकडे? आता बघा, हा पुरावा यांनी ऑलरेडी तयार केलाय, आणि तो प्रियाला दाखवतोय आता हा माणूस. म्हणजे तुम्हाला कळतंय का मंडळी? मध्ये मध्ये असे त्यांनी ते दाखवलेत प्रियाचं सीन. ती यांच्याकडनं रटवून घेतेय सगळे प्रश्नांची उत्तरं. जे प्रश्न अर्जुन विचारणार आहे आणि त्याची उत्तरं ऑलरेडी यांच्याकडे कशी तयार झाली आहे हे त्यांनी या सीनमध्ये दाखवलंय. आता त्या खोट्या काकाने प्रियाजवळ दिलाय आणि म्हणतोय, ही FIRची कॉपी. सचिन म्हणतो, प्रिया, मी ही FIRची कॉपी चेक करून घेतली आहे बरं का, अगदी व्यवस्थित, ऑथेंटिक आहे. प्रिया म्हणते, सचिन, ही अर्जुनला खरी वाटेल ना FIRची कॉपी? म्हणजे त्याच्या नजरेला ही खरी वाटायलाच हवी. सचिन म्हणतो, असं जर कोणी डायरेक्ट बघितलं तर त्याला खरीच वाटणार ही FIRची कॉपी. प्रिया म्हणते, सुरेश, प्राचीच्या पोलीस तपासाचं पुढे काय झालं? त्यावर हा प्राचीचा म्हणजे सोनलचा खोटा काका म्हणतो, पोलिसांनी बराच तपास केला, पण वडगावच्या जत्रेमध्ये जी आग लागली त्यात बरीच लोक जळून कोळसा झाली होती. त्यात काही लहान मुलांचा समावेश होता. त्यामुळे पोलिसांना त्यांचा तपास थांबावा लागला. त्यावर आता हा खोटा पोलीस म्हणतो की ही कॉपी आमच्या रेकॉर्डला ऑलरेडी होती. अर्जुन आता ही सगळी कॉपी, FIR, हे सगळे डॉक्युमेंट चेक करत असतो, आणि या खोट्या पोलिसाला म्हणत असतो की मला त्या पुण्याच्या गुरुजींना बोलायचंय, त्यांना विचारायचंय मला की त्यांनी सोनलला पनवेलच्या मंदिरात का सोडलं. तो खोटा पोलीस म्हणतो, मी त्या गुरुजींची चौकशी केली होती सर. त्यांना एक गंभीर आजार होता, त्यांच्याकडे वेळ कमी होता, आणि त्यांनी ठरवलं होतं की त्यांच्या ओळखीचे जे गुरुजी आहेत त्यांच्याकडे ह्या मुलीला पाठवायचं म्हणून.
अर्जुन आता सोनलला विचारतो, "सोनल बेटा हे सगळं खरं आहे का?" सोनल म्हणते, "हो, गुरुजींनी मला सांगितलं होतं त्यांना बरं वाटत नाहीये, म्हणून आता ते मला पनवेलला पाठवणार, म्हणूनच मला पनवेलला जावं लागलं. ते मला म्हणाले होते की पनवेलचे गुरुजी चांगले आहेत, ते तुला सांभाळतील." सायली त्यावर म्हणते, "मला असं वाटतंय की आपण पुण्याला जायला हवं त्या गुरुजींना भेटायला." बघा हं मंडळी, आजचा एपिसोड बोर नाहीये. अर्जुन आणि सायलीने प्रत्येक गोष्टीची बारकाईने चौकशी केली आहे. आणि बघा तर इथे एवढे सगळे जण आहेत की सायलीने या मुलीला यांना सुपूर्द करण्यापूर्वी किती चौकशी केली होती, तरी सुद्धा सायलीला अटक झाली आहे. प्रोमो तर तुम्ही पाहिलाच आहे. आता सायलीने असं म्हटल्या म्हटल्या हा खोटा पोलीस म्हणतो, "मॅडम ते शक्य नाहीये. काही दिवसापूर्वी गुरुजी वारलेत." आता ती सोनल रडायला लागते आणि म्हणते, "गुरुजी गेले?" आता सायली तिला जवळ घेते आणि कोणीतरी यांचे असे फोटो काढतंय. हा दुसरा यांचे फोटो काढणारा दुसरा तिसरा कोणी नाही बरं का मंडळी, सचिन आहे. आणि हे त्यांनी शेवटी आपल्याला समोर दाखवलंय बघा. बाहेरून आश्रमाच्या बाहेरून सचिन फोटो काढतोय. आता तो खोटा पोलीस म्हणतो, "गुरुजींनी संगोपन चांगलं केलं होतं या मुलीचं, पण तिला कधी शाळेत नाही जाता आलं कारण त्यांच्याकडे पैसे नव्हते ना." "हो ना बाळा." सोनल म्हणते, "हो." आता प्रिया पुढचा प्रश्न विचारते या खोट्या पोलिसाला, "तुम्ही वडगाव सोडून गेलं होतात आणि मग इतक्या वर्षांनी तुम्हाला कशी काय आठवण झाली प्राचीची? म्हणजे तुम्ही पुन्हा प्राचीचा शोध का घेतला? तुम्हाला तर वाटलं होतं ना की प्राची त्या आगीमध्ये जळून गेली आहे." आता याचं उत्तर तो माणूस देतोय बरं का अर्जुनला. म्हणजे प्रियाला ऑलरेडी माहिती आहे मंडळी की अर्जुन काय काय प्रश्न विचारणार आहे. तो माणूस म्हणतो, आमच्या आमच्या एका नातेवाईकाला, ओळखीच्या माणसाला योगायोगाने प्राची दिसली, पण तो माणूस तिच्यापर्यंत पोहोचेपर्यंत प्राची दिसेनाशी झाली होती. त्या माणसाने आम्हाला फोन करून सांगितलं की तुमची प्राची जिवंत आहे. आम्ही शोधाशोध केली पण प्राची सापडली नाही आम्हाला." त्यावर आता हे खोटा पोलीस म्हणतो, "मी इन्स्पेक्टर सावंतकडे चौकशी केली होती. यांच्याकडे असलेला छोट्या प्राचीचा फोटो आणि या मोठ्या सोनलचा फोटो मॅच झाला बरं का सर. आणि मी सगळ्यांची फॉरेन्सिक टेस्ट करून खात्री करून घेतली की हे सगळं खरं आहे आणि मगच कदम यांना घेऊन मी इथे आलोय. मला." आता तो काका म्हणतो, "मला एक कळत नाही, त्या पनवेलवाल्या मंदिरातल्या गुरुजींनी प्राचीला इथे का पाठवलं?" म्हणजे प्रेक्षकांनो, या सोनलला त्या पुण्याच्या गुरुजींनी सांभाळलेलं असतं. ते वयस्कर झाले म्हणून त्यांनी त्यांच्या ओळखीच्या पनवेलच्या गुरुजींना दिलं आणि पनवेलच्या गुरुजींनी मग या काकांकडे दिलं. हे काका वात्सल्य आश्रमात आहेत ना, या काकांकडे, ते डायलिसिस काका. तर आता हाच प्रश्न विचारलाय त्या काकाने, खोट्या काकाने, की असं का केलं त्या गुरुजींनी? तो पोलीस मग काकांना विचारतो, "काका तुमची आणि त्या पनवेलच्या गुरुजींची जुनी ओळख आहे का?" ते काका सांगतात की "हो, मी रोज त्या मंदिरात दर्शनाला जातो, गुरुजींची आणि माझी रोज भेट होते." सायली म्हणते, "काका पुण्याच्या गुरुजींनी जर एवढ्या विश्वासाने पनवेलच्या गुरुजींकडे सोनाला सोपवलं होतं, मग त्यांनी तुम्हाला का देऊन टाकलं?" मग त्यावर ते काका उत्तर देतात, "अगं ते गुरुजी आहेत ना सायली, कर्नाटकात त्यांच्या मुलीकडे कायमचे राहायला जाणार होते. इथे त्यांचा उदरनिर्वाह नीट होत नाही म्हणून मुलीकडे सोनलला कसे बरे घेऊन जाणार ते? त्यांना वात्सल्य आश्रमाबद्दल सगळं माहीत होतं, म्हणून त्यांनी सोनलला इथे पाठवणं योग्य समजलं." तेवढ्यात अर्जुनने चैतन्याला कॉल लावलाय आणि चैतन्याने तो लाऊडस्पीकरवर टाकलाय. चैतन्याच्या समोर सावंत पण आहेत. अर्जुन म्हणतो, "चैतन्य काही डॉक्युमेंट्स पाठवतोय मी तुला, ते चेक कर आणि मला सांग लगेच." चैतन्य म्हणतो, "हो पाठव लगेच, सावंत पण आहेत माझ्यासोबत, आपलं काम लगेच होईल." सावंत म्हणतात, "सर काळजी करू नका, पाठवा ते डॉक्युमेंट्स आम्हाला, मी चेक करून घेतो." अर्जुन म्हणतो, "पाठवतो लगेच." कमाल आहे ना प्रेक्षकांनो, इथे मला प्रश्न पडलाय की एवढे सगळे डॉक्युमेंट्स फ्रॉड आणि खोटे असताना सुद्धा कसे काय ऑथेंटिक वाटले असतील अर्जुन सायलीला? म्हणजे कुठे ना कुठे शंकेला वाव असतोच ना अशा गोष्टींमध्ये. आता याचं उत्तर म्हणजे प्रियाने हे सगळं अगदी पद्धतशीर मॅनेज केलंय. या सगळ्या गोष्टीचे फोटो सचिन बाहेरून काढतोय. इकडे नागराज म्हणत असतो प्रियाला, "काय ग प्रिया, श्वेता कॉल करणार आहे की नाही? सचिनचा कॉल नाही, तिचा कॉल नाही, किती वेळ वाट बघायचा, जीव जाईल माझा." प्रिया म्हणत असते या नागराजला, "अहो नागराज काका, तो सोनलचा खरा काका खरा आहे हे अर्जुन साईला पटायला तर हवं ना, त्यासाठी थोडा वेळ नाही का जाणार?" नागराजचा मुलगा म्हणजे राकेश पण तिथेच आहे बरं का. राकेश म्हणतो, "पप्पा काय चालू असेल हो तिथे? आपण पेरलेला माणूस पकडला गेला तर?" प्रियाला आता राकेशचा खूप राग येतो बरं का. नागराज म्हणत असतो राकेशला, बेअक्कल, काही बोलतो का रे, काही बोलतो का लगेच, काही बोलतो हा राकेश." राकेश म्हणतो, "मी तर फक्त शंका बोलून दाखवली आहे." आणि सायली अर्जुनला फसवणं काही खाऊ आहे का? ही प्रिया आता राकेशचा गळा दाबते बरं का आणि त्याला म्हणते, राकेश, पनोती नाही लावायची हा." आता तो नागराज म्हणत असतो, प्रिया शुक शुक, सोड त्याला, सोड त्याला." असंच करत असतो बरं का तो, "अगं कोणावर वेळ घालवते, सोड प्रिया त्याला." आता ही प्रिया राकेशला धमकी देते, राकेश, मी या प्लॅनसाठी खूप मेहनत घेतली आहे बरं का, काही झालं ना तरी मुलींच्या ट्रॅफिकिंगचा गुन्हा सायलीवर दाखल व्हायलाच हवा."
पहिल्याच पायरी जर आपण पकडल्या गेलो ना तर संपू आपण, मरू राकेश, कळतंय का तुला? तुझं थोबाड बंद ठेवायचं राकेश. राकेश म्हणत असतो, अगं नाही बोलणार, सोड सोड मला प्रिया सोड. नागराज आता शेवटी तिला असा लटकतो बरं का आणि तिला ओढतोय, सोड त्याला सोड, आणि बाजूला करतो. बापरे, प्रिया जास्तीच अग्रेसर आणि आक्रमक वाटते ना प्रेक्षकांनो. खूपच ओव्हर स्मार्ट झालीये प्रिया. प्रिया राकेशला पुन्हा धमकवत असते बरं का, तुमच्या या दगडाला सांगून ठेवा, निगेटिव्ह बोलायचं नाही, वाटेल ते झालं ना तरी हा प्लॅन सक्सेसफुल व्हायलाच हवा. प्रेक्षकांनो, प्रियाने कितीही प्लॅन केले ना तरी ती सायली अर्जुनला एवढा त्रास नाही देऊ शकणार. बघा तर आता पुढे काय होतं. अर्जुनला फोन आलाय चैतन्याचा. चैतन्य म्हणतो, अरे अर्जुन, तू पाठवलेले रेफरन्सेस चेक केलेत. इन्स्पेक्टर सावंत वडगावच्या इन्स्पेक्टरशी बोललेत, तू त्यांच्याशी बोल. सावंत आता सांगतात, अर्जुन सर, त्या इन्स्पेक्टर म्हणजे त्या वडगावच्या इन्स्पेक्टरकडे सगळ्या नोंदी आहेत आणि त्या फॅमिलीने या मुलीची नोंद पण केली होती हरवल्याची, आणि तिथले गावातले लोक सांगत होते की या मुलीचा शोध घेण्यात येत होता बऱ्याच दिवस. अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे सावंत, मी बोलतो तुमच्याशी. बघा प्रेक्षकांनो, आता म्हणजे इथे तुम्हाला काय शंका आहे या सगळ्या गोष्टींमध्ये मला कमेंटमध्ये नक्की कळवा, कारण काही गोष्टी माझ्याही लक्षात येत नाहीत कधी कधी. अर्जुन म्हणतो, डॉक्युमेंट्स व्हेरीफाय झालेत सायली. मधुभाऊ म्हणतात, म्हणजे हे सुरेश कदम खरंच सोनलचे काकाच आहेत ना? आता या दोघांनाही भीती वाटायला लागलेली असते बरं का. लगेच ही श्वेतामध्ये म्हणते, असंच होऊ देत नाही का, देव पावला ना, असं असेल तर सोनलला तिच्या हक्काचं घर मिळेल मग. सायली म्हणते, थांब जरा श्वेता, इतक्यात आपल्याला कुठल्याही निष्कर्षावर पोहोचायचं नाहीये. काका, तुम्ही जरा समोर या बरं. सायलीने त्या काकांना समोर बोलवलं बरं का. सायली त्यांना म्हणते, देवाला स्मरून सांगा काका, तुम्ही जे काही बोलतायत ते सगळं खरं खरं आहे. सोनलच तुमची हरवलेली प्राची आहे आणि तुम्ही खरंच तिचे काका आहात. त्यावर आता हा माणूस म्हणतो, मी माझ्या कुलदेवतेची शपथ घेऊन सांगतो, मी जे बोललोय ते खरं आहे. सायली म्हणते, तुम्ही जरा थांबा, आता आम्ही मधुभाऊंशी बोलतो. प्रेक्षकांनो, DNA नावाची एक चाचणी असते ना, ती करायला हवी होती ना यांनी. ॲक्च्युली DNA हा सगळ्यात मोठा पुरावा आहे आणि ठरलं तर मग या मालिकेचा फेवरेट खेळ आहे बरं का DNA. आणि नेमकं यावेळेला कसं काय बरं विसरले ते बघा. आता एक गोष्ट माझ्या लक्षात आली, अशा कुठल्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. हा काका लगेच म्हणतो, तुम्ही मुद्दाम वेळ काढताय का? माझ्याकडचे सगळे पुरावे मी तुम्हाला दाखवले, माझ्यासोबत आलेल्या इन्स्पेक्टरने पण पुरावे दाखवले, माझी पुतणी माझ्या डोळ्यासमोर आहे, तरी तुम्ही मला तिला घरी घेऊन जाऊ देत नाही आहात. का करताय तुम्ही हे सगळं? अर्जुन म्हणतो, ओ एक मिनटं मिस्टर कदम, तुम्ही असे हायपर होऊ नका. तो काका म्हणतो, अहो आम्ही किती वर्षापासून तडफडलोय हो माझ्या पुतणीला भेटायला. आता तो सोनल जवळ येतो आणि म्हणतो, प्राची बेटा, तुला आठवतं का ग, तुझ्या मानेवर फटाका फुटला होता तेव्हा तू किती रडली होती, तू झोपली पण नव्हती ग बेटा रात्रभर. तेव्हा मी तुला रात्रभर माझ्या मांडीवर घेऊन बसलो होतो, आठवतं का ग बेटा तुला? आता त्या सोनलला कसं आठवेल प्रेक्षकांनो, ती एकदम तानी. सोनलला आता तो खोटा काका म्हणतो, बेटा तू लहानपणी किती मातीत खेळायची, तुला घरी घेऊन येत होतो तर तू रडायची, आठवतं का ग तुला काही? आता तो काकाने बरंच काही सांगूनही त्या सोनलला काही आठवेना. तेव्हा तो काका म्हणतो, आठवेल, हिला आठवेल घरी गेल्यावर, माझी खात्री आहे. सायली म्हणते, काका प्रश्न नाहीये तो, तुमच्या जागी दुसरं कोणी आलं असतं ना तरी सगळी पडताळणी केल्याशिवाय आम्ही काही सोनलला सोडलं नसतं बरं का. आणि जर तिला तिचं खरं कुटुंब मिळणार असेल तर आम्हालाही आनंदच आहे. कुटुंबाची किंमत काय असते हे मला विचारा, पूर्ण खात्री झाल्याशिवाय आम्ही सोनलला तुमच्याकडे सोपवू शकत नाही. आता बघा, यांना टेन्शन आलंय, पण तरी तो काका म्हणतो, बरं ठीक आहे, करा, तुम्हाला जे चेक करायचं ते करा, पण मी माझ्या पुतणीला घेतल्याशिवाय जाणार नाहीये. लगेच तो इन्स्पेक्टर म्हणतात, हे बघा अर्जुन सर, मी चौकशी केली आहे, हे सगळं गरजेचंच होतं. अर्थात तुमची, आता तो काकाला सांगतोय तो इन्स्पेक्टर, हे बघा तुमची पुतणी ह्यांच्या ताब्यात आहे आणि अर्जुन सर सगळी पडताळणी करणारच ना. अर्जुन सुभेदार जे करतायत ते योग्य करतात, त्यांना खात्री पटू द्या, तुम्ही शांत राहा बरं जरा कदम, असं तो मुद्दाम दाखवतोय बरं का. मलाही कळत नाहीये प्रेक्षकांनो, आता अर्जुनने या इन्स्पेक्टरची का चौकशी केली नाही, हा कुठल्या पोलीस स्टेशन मधला आहे, काय आहे, काही बरेच लूपफॉल्स आहेत बरं का यांच्या चौकशीमध्ये. म्हणजे ते आता प्रथम दर्शनी लक्षात येत नाही, पण जेव्हा आपण मालिका बघतो ना त्यानंतर लक्षात येतं की अरे यांनी हा प्रश्न विचारायला पाहिजे होता, असं व्हायला पाहिजे होतं. आणि मी जेव्हा रिव्ह्यू देते ना तेव्हा तुम्हाला पटापट सांगायची मला घाई असते, त्यामुळे मीही काही पॉईंट्स मिस आउट करून जाते आणि माझ्याही नंतर लक्षात येतं बरं का मंडळी. आता मध्ये फक्त त्यांनी एवढा अस्मिताचा सीन दाखवला बरं का. आता अस्मिता सायलीवर कशी चिडते बघा, तो गोलू रडत असतो बरं का आणि समजवत असतात कल्पनाताई त्याला, आणि ही पुन्हा व्हिडिओ कॉलवर, अरे यार ही ऑफिसमध्ये काम करायला जाते का व्हिडिओ कॉल करायला जाते, म्हणजे एवढं कसं परमिशन देतात ना हिला कॉल करायला. आता तो रडत असतो गोलू, तेव्हा अस्मिता म्हणते, मम्मा गोलूचं पोट नाही भरलं का गं, तो रडतोय, अगं त्याला असं आडवं धर ना. कल्पनाताई आता एकीकडे बिचारा त्या गोलूला सांभाळताय, एकीकडे ही बडबडतीये अस्मिता,
काळजी वगैरे सगळं ठीक आहे. शेवटी ती विमल म्हणते, "अस्मिताताई, तुम्ही नका काळजी करू बरं. अहो, तुम्ही ऑफिसमध्ये काम करा. आम्ही गोलूला सांभाळतो. तो थांबेल रडायचा." अस्मिता म्हणते, "अगं, ए विमल, तिथे खुळखुळ आहे, तो वाजव ना. अगं, नाहीतर त्याला खाली सोडा. त्याला मोकळं खेळायचं असेल." कल्पनाताई म्हणतात, "अगं अस्मिता, त्याला झोप आली आहे. तो झोपत नाहीये. थांब जरा गं. अगं, थोडासा वेळ जाऊ दे, तो होईल शांत." अस्मिता म्हणते, "मम्मा, मी हाल्फ डे टाकून येऊ का गं घरी?" कल्पनाताई म्हणतात, "नाही गं बाई, तू शांत हो बरं अस्मिता. अगं, थोड्या वेळाने मी त्याला फेरा मारायला नेते बाहेर, तो होईल शांत." लगेच अस्मिता म्हणते, "सायली नाही आली का? सायलीकडे दिला असतं तर तो शांत झाला असता." सायलीला तर हल्ली आश्रमातल्या कामातून वेळच मिळत नाही. आश्रमातल्या मुलांना काही झालं असतं तर ती धावत गेली असती. आता गोलूला कोण सांभाळेल? लगेच कल्पनाताई म्हणतात, "ए अस्मिता, तू चिडचिड नको करू बरं. तुला सांभाळू का गोलूला सांभाळू? तू फोन ठेव बरं आता." शेवटी कल्पनाताई फोन ठेवून देतात बरं का. बरोबर आहे ना कल्पनाताईंचं. आता लहान लेकरं रडणारच प्रेक्षकांनो. कधी त्यांची समजूत घालावी लागते. म्हणजे त्यांना काय होतं हे लवकर कळत पण नाही ना आपल्याला, कारण त्यांना बोलता येत नसतं. अस्मिता जरा विनाकारणच हायपर होते बरं का प्रेक्षकांनो. मला तरी असं वाटतं. आता या सीनमध्ये आपण बघतोय अर्जुन, सायली आणि मधुभाऊ बोलतायत. तिघेच जण एका खोलीत जाऊन अर्जुन सांगतो की मधुभाऊ, इन्स्पेक्टर शिंदेकडे बरेचसे पुरावे आहेत. चैतन्य आणि सावंतने सगळे पुरावे चेक केलेत आणि प्रथमदर्शनी असं दिसतंय की सुरेश कदम जे बोलतोय ना ते खरं आहे. मधुभाऊ म्हणतात, "म्हणजे आपण आता मान्य करायला हवं का की सुरेश कदमच सोनलचे काका आहेत ते?" अर्जुन म्हणतो, "हो मधुभाऊ, सगळे पुरावे हेच दाखवतायत. सुरेश कदम त्या गावी नोकरी करायचा हे लक्षात आलंय. म्हणजे आधार कार्ड पण व्हेरीफाय झालंय. सावंतांनी सगळे डॉक्युमेंट्स चेक केलेत." त्यावर आता सायली म्हणते, "का कोणच ठाऊका? हो, मला असं वाटतंय की सोनलला आपण त्यांच्यासोबत पाठवायची घाई करतोय." अर्जुन म्हणतो, "सायली, तुला काळजी वाटणं साहजिक आहे. पण चैतन्य, मी आणि इन्स्पेक्टर सावंत यांनी सगळे पेपर चेक केलेत. आता जर त्यांना अडवलं ना आपण तर तो उगाच काहीतरी ओव्हर करेल. म्हणजे अजून तू कन्व्हिन्स झाली नाहीस हे कळतंय मला. म्हणजे सुरेश कदमवर शंका घेण्यासारखा काही कॉन्क्रीट पुरावा आहे का तुझ्याकडे?" सायली म्हणते, "नाही अहो, तसा ठोस पुरावा नाहीये, पण माझं मन सांगतंय. का कोण जाणे, सोनलला ना त्यांच्यासोबत पाठवायला माझं मन धजावत नाहीये." मधुभाऊ म्हणतात, "पण बेटा, सोनलला तिच्या हक्काचं घर मिळायला हवं की नाही?" तेवढ्यात श्वेता येते तिथे आणि म्हणते, सायलीताई, अगं ते कदम म्हणतात की श्वेताला आम्हाला घरी घेऊन जायचंय. त्यांची बहीण वाट बघते म्हणे श्वेताची, म्हणजे श्वेताची आई." आता सायली अजून टेन्शनमध्ये आली आहे बरं का. काय करावं सायलीला पण कळेना. अचानक हा काका उपटला आणि आता तो सोनलला घेऊन जायचं म्हणतोय. मुळात ना प्रेक्षकांनो, यांचं सगळ्यांचा खूप जीव आहे त्या आश्रमातल्या मुलांमध्ये. असं कोणाच्याही हाती नाही हो सोपून देतायत. आता तो काका सोनलला कन्व्हिन्स करत असतो बघा या सीनमध्ये. "बाळा, अगं तुझी आई रोज आठवण काढते गं तुझी. आम्ही पण काढायचो. तुझी आई वेडीपिशी झाली गं तुझ्यासाठी. तुझ्या आईला भेटायला आवडेल ना तुला?" आता सोनल सायलीजवळ येते बरं का. सायली आली आहे बाहेर. सोनल म्हणते, "सायलीताई, हे काका म्हणताय की मी लहानपणी माझ्या आईच्या पदराला गुंडाळून बसायचे. म्हणजे मला पण आता थोडं थोडं आठवतंय. मला असं वाटतंय ग सायलीताई की हे माझे काकाच आहेत." आता तो रमेश कदम म्हणतो, म्हणजे सोनलचा आलेला खोटा काका, "अहो वकील साहेब, हे बघा, आमचा ना आता अंत नका बघू. माझा भाऊ एकटा आजारी असतो. आता त्याची मुलगीच त्याचं औषध आहे हो." मधुभाऊ म्हणतात, "हे बघा हो मिस्टर कदम, नाही, आमची संचालिका आता सायली आहे आणि तीच अंतिम निर्णय घेईल बरं का." आता सायलीवर सोपवलंय बरं का सगळं मधुभाऊंनी. सायली काही क्षण विचार करते. अर्जुन तिला खुणवत असतो डोळ्याने की सोपव तिला या काकाकडे. सायली शेवटी म्हणते, "ठीक आहे, तुम्ही सोनलला घेऊन जाऊ शकता." पण तरी सुद्धा सायलीने त्यांना अलर्ट केलं बरं का प्रेक्षकांनो. बघा आता काय अलर्ट केलं ते. सायली म्हणते, "हे बघा, तुम्हाला नंतर घरी गेल्यानंतर सुद्धा काही गोष्टी आम्हाला कळवाव्या लागतील हं. ती घरी नीट राहते का, जेवते का व्यवस्थित, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आम्हाला सांगायला जमतील ना. तुम्हाला आमच्या कॉन्टॅक्टमध्ये राहावं लागेल." त्यावर आता तो कदम म्हणतो, "हो हो, म्हणजे काय, मी सगळं कळवेल तुम्हाला. तुमचे खूप उपकार आहेत. तुम्ही आमच्या प्राचीला सांभाळलत. आमची प्राची तुमच्यामुळे सुरक्षित ठिकाणी राहिली. मॅडम, काळजी करू नका तुम्ही. मी रोज तुम्हाला मेसेज करेल बरं का. चल प्राची बाळा, आवर आता, निघूयात आपण." असं म्हणून आता तो काका प्राचीला आवरायला सांगत असतो. प्राचीचं मन नसतं तिथून निघण्यासाठी तयार. आता लगेच सोनल ना या श्वेताजवळ येते. श्वेता म्हणते, "चाललीच बेटा, कधी ग भेट होईल आपली?" सायली म्हणते, "अगं येत राहील ना ती इथे भेटायला आपल्याला श्वेता. येशील ना सोनल तू?" सोनल म्हणत असते, "हो, मी येणार. तुम्ही सगळ्यांनी एवढं प्रेमाने मला वागवलं. मला इथे राहायला खूप आवडत होतं. सायलीताई, तू किती छान छान ड्रेसेस दिले मला. खरंच खूप थँक्यू." बिचारी सोनल प्रेक्षकांनो, तिला काय माहिती ती कुठल्या नरकात जाणार आहे ते. आता ही सोनल सगळ्यांना मिठी मारते बरं का, त्या मानसीला, त्या सगळ्या बारीक बारीक पोरींना. सायली म्हणत असते, "सोनल, ये बेटा." सायली आता तिला जवळ घेते बरं का आणि तिला म्हणते, "हे बघ बाळा,
हे घर सुद्धा तुझंच आहे बरं का. तुला जेव्हा केव्हा आम्हाला भेटावंसं वाटलं ना तेव्हा ये हं इकडे. आम्ही सगळे तुझी वाट बघू. लगेच तो काका म्हणतो, "हो, हो. ती जेव्हा म्हणेल तेव्हा मी तिला इकडे घेऊन येईल." आता ती सोनल म्हणते, "सुरेश काका, मला आजच्या दिवस इथे राहू देता का? उद्या येते ना मी तुमच्यासोबत." आता तो काका लगेच गडबडतो बरं का प्रेक्षकांनो. सायली तिला म्हणते, "बेटा, अगं तुझे आई-बाबा तुझी वाट बघताय. त्यांनी एवढे दिवस वाट बघितली. आता आणखीन एक दिवस वाट बघणं त्यांना सहन नाही होते. जा हं, जा. आज जायचं ठरलंय ना? जा तू आज आणि पुन्हा ये नंतर इकडे हं." सोनल ऐकते आता सायलीचं. आता मला सांगा प्रेक्षकांनो, या सगळ्या प्रकरणामध्ये सायलीचं काय बरं चुकलं? आजचा हा एपिसोड खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे सायलीला कसं अडकवलंय त्यांनी यावरनं आपल्याला दिसेलच येणाऱ्या भागांमध्ये. सायली आता सोनलला जवळ घेते बरं का आणि सोनलची जायची तयारी होते आणि इकडे सचिन सगळे फोटोज काढतोय. मधुभाऊ आता सोनलच्या त्या जाण्याचे काही डॉक्युमेंट्स आहेत, काय येते मला काही कळले नाही. आता त्या डॉक्युमेंट्सवर सायली सही करते बरं का. ही सही सचिनने रेकॉर्ड केली आहे. फोटो काढतोय तो बाहेरून. कमाल आहे ना प्रेक्षकांनो. सचिन एवढा उद्योग करतोय पण बाहेरून कोणाला काही दिसलं नाही आणि आतून पण कोणाला शंका आली नाहीये. असो, आता फायनली सायलीने त्या सोनलला सुपूर्द केलंय त्या काकांकडे बरं का. सोनल रडत असते आणि म्हणत असते, "सायली ताई, मला विसरणार नाही ना ग तू?" सायली म्हणते, "नाही रे बेटा, असं कसं विसरू आम्ही तुला. तू तू सुद्धा आमची आठवण ठेव हं." सायलीने खूप जड अंतकरणाने सोनलला पाठवलंय बरं का. सायली म्हणत असते, "बेटा, खूप मोठी हो. मोठी झाल्यावर यशस्वी हो आणि तुझ्या आई-बाबांना तुझा अभिमान वाटेल अशी हो हां बेटा." सायली किती व्यवस्थित समजवतीये. काय बरं चुकतंय बिचाऱ्या सायलीचं प्रेक्षकांनो. काहीतरी आपल्या त्या प्रियाला बदला घ्यायचा आहे म्हणून हे सगळं चालू आहे. मी या बाबतीत प्रोमोचा छोटा एक रिव्ह्यू केलाय सादर समोर येऊन तुम्हा सगळ्यांसाठी. तुम्ही बघितला का? नसेल बघितला तर नक्की बघा. अनघा हवी स्टोरी हे आपलं चॅनल आहे ना, त्यावरती मी या प्रोमोचा रिव्ह्यू दिलाय बरं का प्रेक्षकांनो. सायलीला मनस्ताप का, असं त्या व्हिडिओचं थंबनेल आहे. आजचा हा एपिसोड इथेच संपलाय. आता उद्याच्या प्रोमोत बघा, अर्जुन म्हणत असतो सायलीला, "काय झालं सायली, तू इतकं का टेन्शन घेतलंयस?" सोनल शेवटी गेली बरं का आश्रमातनं, पण सायलीचं मन तिला काहीतरी सांगत असतं. ती म्हणते, "अहो मला टेन्शन आलंय हो. सोनल त्या घरात राहील ना व्यवस्थित? आपण जे केलं ते बरोबर केलंय ना? तिला पाठवून चूक तर नाही ना केली आपण?" आता प्रिया फोन लावते श्वेताला, तेव्हा श्वेता सांगते, "आपला प्लॅन सक्सेसफुल झालाय." प्रिया मग नागराजला सांगत असते, "सायलीला वाटतंय की तिने त्या मुलीच्या आयुष्याचं सोनं केलंय, पण सायलीने त्या मुलीला नरकात ढकललंय." आता येणाऱ्या 1 ऑगस्टला सायलीचं डोहाळ जेवण होत असताना सायलीला अटक होणार आहे प्रेक्षकांनो. त्यामुळे येणारे भाग खूप इंटरेस्टिंग असतील, त्यात शंका नाहीये. छान वाटतंय आता हा नवीन ट्रॅक बघायला. आता दाखवून आणखीन काय दाखवणार आहेत ते पण बघूयात पुढे काय काय घडतंय या मालिकेत. आजचा एपिसोड रिव्ह्यू तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा आणि काही चुकलं असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. टेक केअर मंडळी. धन्यवाद.